नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय नेवासा तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यात. तर आज आपण मागे ज्या व्हिडिओमध्ये म्हशी दिसत आहेत या 20 म्हशींचा गोठा आहे. तर यांनी सुरुवात कशी केली ती आणि यांना काय काय अडचणी आल्या आणि नवीन शेतकऱ्यांनी सुरुवात कशी करावी हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहे. तर या 20 ज्या म्हशी दिसत आहेत या 12 लिटरपासून 18 लिटरपर्यंत दूध देणाऱ्या म्हशी आहेत आणि चांगल्या प्रकारे यांचं नियोजन आहे गोठ्याचं. तर यांनी गोठा व्यवस्थापन कसं केलं आहे, सुरुवात कशी केली आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? सुनील रघुनाथ शेटे, राहणार शनी शिंगणापूर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आपल्याकडे आता टोटल किती म्हशी आहेत? 20 म्हशी. 20 म्हशी आहेत. आपली या व्यवसायाला सुरुवात कशी झाली? ही वरला पार्टीची सुरुवात आहे. वडलं पार्टीची सुरुवात आहे. तरी किती वर्षापासून सुरुवात आहे? तरी कमीत कमी 30-35 वर्षापासून सुरुवात. हां. तुम्ही या व्यवसायात कधी उतरला? ह्या व्यवसायात म्हणजे लहानपणापासून वडील उतरलेलं आहे. कशी सुरुवात केली? सुरुवात करताना सुरुवातीला एक 2-3च म्हशी होत्यात. त्याच्यानंतर मग असे वाढत गेल्या. आता किती म्हशी आहेत आपल्याकडे? आता 20 म्हशी. 20 म्हशी आहेत. त्यांचं रोजचं नियोजन कसं असतं आता? रोजचं नियोजन सकाळी 4 वाजता उठणे, त्यांना कडबा कुट्टी केली राहते ती टाकणे आणि शेण बिन टाकणे, नंतर मग झाडलोट करून पाणी बिणी पाजणे आणि धारा काढायला सुरुवात करणे. किती म्हशी आहेत आपल्या दुधावर आता? दुधावर एक 10 म्हशी आहे. 10 म्हशी आहेत. बरं. मग आता सुरुवातीला आपण किती म्हशीपासून सुरुवात केली? सुरुवातीला 1-2 म्हशीपासूनच सुरुवात झालेली. मग त्यात तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि सुरुवात तुम्ही कशी केली? कसं भांडवल तयार केलं? सुरुवातीला एकच म्हैस घेतली वडिलांनी. त्याच्यानंतर मग ती विकल्यानंतर दुसऱ्या 2 घेतल्या. असं त्याच भांडवलामध्ये 2 उपलब्ध झाल्या. त्या 2 मध्ये एक 4 झाल्या बा. असं वाढत गेल्या त्या. कुठनं खरेदी केली आपण म्हशी? इथं घोडेगावातूनच खरेदी केली. घोडेगावातून. बरोबर. दूध हायेस्ट दूध देणारी किती लिटर, म्हणजे किती लिटर पासून किती लिटर पर्यंत दूध देणाऱ्या म्हशी आहेत आपल्याकडे? हायेस्ट 12 पासून तर 20 पर्यंत आहे. 12 लिटर पासून 20 पर्यंत आहे. 2 टायमाचं? हा, 2 टायमच. बरोबर. कसं म्हणजे यांचं नियोजन कसं असतं ना, आपलं व्यवस्थापन कसं केलंय तुम्ही यांचं? नियोजन आम्ही सगळे घरीच करतो सगळं. कसं नियोजन केलं, म्हणजे कसं रोजचं नियोजन कसं असतं यांचं? रोजचं सकाळी उठणे आणि सकाळी 4 वाजता उठल्यानंतर एक त्यांना कडबा कुट्टी टाकणे, झाडलोट करून पाणी पाजून धारा काढणे. संकलन किती होते दूध संकलन एक 100 ते 125 लिटर आहे. 150 पर्यंत. 150 लिटर पर्यंत. किती म्हशी आहेत दुधावर आता? दूध एक 8-9 म्हशी दूधवर आहे. 8-9 10 पर्यंत आहे. कमी जास्त देतात दूध. ते म्हणजे कसं, समजा 1 किलो 2 महिने झाली जाणलेला, 1 किलो 1 महिना झाला जाणलेला, 1 किलो 3 महिने झाले, मग ते असं कमी जास्त दूध होतं ते. दूध हायेस्ट दूध देणारी किती म्हैस आपल्या गोठ्यात आता? हायेस्ट दूध देणारी आहे एक 6-7 म्हशी आहे. 22-20 पर्यंत चालतात त्या. 20 लिटर पर्यंत दूध चालतं. आता बरेच शेतकरी गाई पालनाचा व्यवसाय करतात. हा, आहे ना. तुम्ही म्हैस पालनाचा व्यवसाय कशामुळे निवडला? म्हैस सुरुवातीपासून वाटला वलंगपार्टीपासूनच ते म्हशीचं आहे, त्याच्यामुळं म्हशीकडेच वळलो बा आम्ही. मग गायींचा व्यवसाय परवडतोय का सध्या म्हैस पालन परवडते? सध्या आता दुधाच्या हिशोबाने दोन्ही बी परवडतं. म्हशी बी आणि रेट जरा भेटले तर दोन्ही बी, म्हशी बी आणि गाई बी पडतात. काय रेट चालू आहे आता म्हशी दुधाला? म्हशी दूध आहे एक 60 पासून ते 80 रुपयापर्यंत आहे. 80 लिटर पर्यंत. बरोबर. आपल्याकडे आता कुठल्या कुठल्या जातीच्या म्हशी आहेत सध्या? आमच्याकडे मुर्रा आहे, जाफराबादी. मोरान जाफराबादी. मोरान जाफराबादी मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? जाफराबादी जास्त दूध देतात आणि मुर्रा कमी, आणि जाफराबादी जास्त दिवस टिकतात दुधाला, आणि मुर्रा एक 2-3 महिने कमी टिकतात. जाफराबादी एक 7-8 महिने जर टिकल्या तर मुर्रा एक 5 महिने पर्यंत चालतात. असं 2-3 महिन्याचा गॅप पडतो मुर्रात आणि जाफराबादी. म्हणजे दूध देण्याची क्षमता जास्त कोणाची आहे? भाकड जाफराबादीचे दूध देण्याची क्षमता जास्त आहे. जाफराबादी दूध देण्याची क्षमता जास्त आहे. आणि ह्यांचा भाकड काळ कसा असतो? भाकड काळ म्हणजे एक 4 महिने झाली की म्हैस दूधवून, 4-5 महिने झाली की म्हैस दूधवून सोडून दिली पाहिजे. तिला एक 4-5 महिने तिला
पूर्णपैकी तिचा आहार भेटला पाहिजे तरच ती दूध काढते पुढं. आहार मग हे गिन्नी आहे, एक वैरण आहे, एक घास आहे, थोडासा ऊस असतो आणि कडळ मका हे सगळे मिक्सिंग करून टाकतो त्यांना. किती प्रमाणात असते ते आहार? आहार तरी 22 ते 25 किलोपर्यंत देतो, 20 पासून तर 25 पर्यंत. पशुखाद्यात काय वापरता तुम्ही? हे सरकी पेंड आणि वालीस. ती किती प्रमाणात असते? तिला जनलेली म्हैस असली तर एक 6 किलोपर्यंत द्यावं लागतं, एका टायमाला 3 किलो तरी. म्हणजे वेलेली म्हैस असली तर 6 किलो पर्यंत द्यायला लागतं. द्यायलाच पाहिजे. आणि तिथून आहार कसा कमी करता तुम्ही पशुखाद्य? आहार थोडा थोडा कमी, तसं दूध कमी, म्हैस गाभण झाल्यानंतर मग थोडा थोडा आहार कमी करतो. गाभण काळात म्हणजे कशी काळजी घ्यायला लागते म्हशीची? गाभण काळात तिला चांगलं म्हणजे खुराक वगैरे द्यायलाच पाहिजे, तर ती दुसऱ्या वेळेस ती दूध चांगलं देते. म्हणजे कसे म्हणजे काय खुराक देताना कसं? सरकी पेंड देतो ना गाभण काळात पण सरकी? गाभण काळात बी सरकी पेंड देतो, पण कमी प्रमाणात भाऊ, 1 किलो भाऊ असं. आता नवीन जर कोणाला या गोट्याची सुरुवात करायची म्हणलं तर त्यानं भांडवल तसं कसं तयार केलं पाहिजे आणि सुरुवात कशी केली पाहिजे? भांडवल आता म्हणजे सुरुवात तिने 2-3 म्हशीपासूनच केली पाहिजे. जसं त्याला अडचणी येते तसं तसं तो हे दूर करीत जाईल त्या अडचणी. काय काय अडचणी येते त्या व्यवसायात आता? अडचणी मग हेच दुधाचे रेट कमी जास्त झाल्यानंतर थोडी अडचण येते. अजून काय अडचणी येते? अजून मग दुधाचे आणि खुराकाचे रेट कमी जास्त होतात ना, त्याच्यात बी अडचण येतेच. ते दराबद्दल झालं, पण म्हैस पालन व्यवसायात आजारपण हे वगैरे आजारपण राहतच ना, आजारपण राहतच. काय काय अडचणी येते? ताप वगैरे येते, तिला कॅल्शियम कमी आहे, ते द्यावंच लागतं ना. अजून इतर काय अडचणी? नाही इतर मग ते समजा गाभण काळात समजा तिनं कच्चा बच्चा टाकला तर मग थोडी अडचण येते असं. मग त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? त्यासाठी शेतकऱ्यांनी तिला कॅल्शियम वगैरे हे म्हणजे जे गाभणपणात तिनं व्यवस्थित तिला संगोपन केलं पाहिजे बघ त्या म्हशीचं. हे आता आपला गोठा उभारण्यासाठी किती बाय कितीचा गोठा आहे आणि किती खर्च आला गोठ्याला? गोठ्याला त्यावेळेस 2 लाख रुपये खर्च झाला होता गोठ्याला. 2 लाख रुपये? 2 लाख रुपये. कधी म्हणजे किती सालाला खर्च झाला तेवढा? आता हा गोठा एक 100 फुटाचा गोठा आहे. 100 फुटाचा गोठा आणि 25 फूट रुंदी त्याला. 25 फूट रुंदी. लांबी 100 फूट आहे. लांबी 100 फूट आहे. किती खर्च झाला म्हणला? 2 लाख रुपये झाला. 2 लाख रुपये म्हणजे खाली आम्हाला ते गट भरायला जास्त खर्च झाला, पिचिंग करायला जास्त खर्च झाला, कारण लवणात होता ना तो. दूधवाढीसाठी आता तुम्ही यात काय वापरतो? म्हणजे सरकी पेंड वालीस हे वापरतो ना दूधवाढीसाठी. अजून काय दूधवाढी? मग कॅल्शियम वगैरे दिल्यानंतर दूध वाढतं असं. कशा प्रमाणात देता? त्यावेळेस मग तिला जाणल्यानंतर गुळ वगैरे द्यायचं. किती दिवस असतो गुळ? गुळ एक 10-15 दिवस द्यावा लागतो. गुळ 10-15 दिवस. किती प्रमाणात देता तिला? तरी एक 6-7 किलो गुळ खाऊ घातला पाहिजे. 6-7 किलो वेल्यावर? ती घाण वगैरे पडून म्हैस साफ होऊन दुधाला चांगली फुटते. वेल्यावर म्हैस किती दिवस दूध पिळता तुम्ही? जाणल्यानंतर एक म्हैस 4-4.5 महिने दूध देते. 4-4.5 महिने दूध देते. ती फुल दूध देते, म्हणजे एकेना समजा 20 लिटर दूध दिलं तर तेवढे 20 लिटर ती तेवढ्या दिवस दूध देते. ती 4 महिने 4-4.5 महिने दूध देते. नंतर कमी होती, मग तशी कमी होती ती, एक 4-3 लिटरने 2-2 लिटरनी कमी होती. वेल्यापासून तुम्ही म्हैस आता किती दिवसात म्हणजे भरवता? वेल्यापासून म्हैस 4 महिन्यानंतर भरवतो. 4 महिन्यानंतर लागल्यानंतर म्हैस कमी होती लगेच. भरल्यानंतर म्हैस कमी होती. भरल्यानंतर कमी होती. मग ह्या म्हैस पालन व्यवसायाविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणजे म्हैस पालन व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला आहे? चांगलाच आहे ना. म्हशी पालन म्हणजे व्यवस्था चांगलाच आहे पालन. आता आपण एवढे जे म्हशी तयार केले त्या घरीच तयार केले त्या? एक 4-5 म्हशी घरच्या तयार आहे आमच्या. 4-5 पारड्या घरच्या तयार झालेल्या. घरच्या तयार झालेल्या. आता तुम्ही ह्याचं वासरू संगोपन करताय? हा करतो ना. कशा प्रकारे करता तुम्ही रेडी संगोपन? रेडी म्हणजे तिला दूध पाजणे, जाणल्यानंतर व्यवस्थित तिचा तिला चांगला खाऊ पिऊ घालणे, खुराक देणे, आणि मग एक 2.5-3 वर्षांनी ती लागते. कसं नियोजन असतं त्याचं? जन्मल्यापासून किती दूध किती दिवस पाजता काय?
तिला पूर्ण जेवपर्यंत म्हैस दूध देते ना तोपर्यंत थोडं थोडं पाजणे. किती पाजतात तरी? 1 लिटर 1.5 लिटर असं. किती महिने 1 लिटर 1.5 लिटर पाजतात? 4-5 महिन्याचं होस तर. 4-5 महिन्याचं होस तर 1-1.5 लिटर पाजतात. नंतर मग कमी थोडं कमी होऊन नंतर कमी करत जातात. हा. व्यवसाय परवडतो का दुधाला? हा, सध्या व्यवसाय दुधाला परवडतो ना. किती राहतात महिन्याकाठी तुम्हाला तर एवढ्या म्हशीतून किती नफा मिळतो? महिन्याकाठी तरी एक 60-70 हजार रुपये नफा मिळतो. खर्च किती होतो त्यातनं? खर्च त्याच्यातून समजा 20-21 हजार रुपये खर्च होतो. आता एखाद्यानं जर सुरुवात करायची म्हणलं तर कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे आणि कसं भांडवल वाढवत गेलं पाहिजे त्यानं? त्यांनी म्हणजे 2 म्हशीपासून असं 1-2 म्हशीपासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हशी कशा खरेदी केल्या पाहिजे? काय बघितलं पाहिजे खरेदी करताना? म्हशीची जात, कास, तिचं चमडं हे बघितलं पाहिजे. कशा खरेदी केल्या पाहिजे? किती लिटरच्या काय कशी ओळखावी? म्हैस कास आणि तिच्या अंगावरतीच म्हैस ओळखली जाते. किती किमतीपासून किती किमतीपर्यंतच्या म्हशी खरेदी केल्यात आपण? आमच्याकडे सध्या म्हैशी 1 लाख ते 1,40,000 पर्यंतची म्हैस आहे. 1 लाखापासून 1,40,000 पर्यंतच्या म्हशी आहेत खरेदी. आणि किती लिटर पासून किती लिटर पर्यंत आहेत? एक 12 पासून ते 20 लिटर 20-22 लिटर पर्यंत आहे. 12 लिटर पासून 20-22 लिटर पर्यंत आहे. अजून मुरा म्हशीत काय फरक वाटतो तुम्हाला? जाफराबादी जास्त दूध देतात ना. मुरा एक 4-5 लिटरनी कमी दूध देतात. जाफराबाजी 25-25 लिटर पर्यंत दूध देतात. 25 लिटर पर्यंत देणाऱ्या म्हशी आहेत का गोठ्यात आपल्या? एक आहे ना 22 लिटर देते. 22 लिटर दूध देते. काय फरक म्हणजे काय फरक आहे मुरा म्हशी तुमच्यात? मुरा म्हशीचं काय वैशिष्ट्य? एक जाफराबादी म्हशी म्हणजे फरक म्हणजे तिचे शिंग खाली असतात आणि मुराची म्हशीची शिंग गोल असतात. मुरा म्हशीबद्दल काय सांगाल? मुरा म्हशी किती दूध देते त्यानं मुरा काय म्हशी किमतीनं मिळते त्या मुरा म्हशी? मुरा म्हशी 1 लाखापासून तर 20-30 पर्यंत मिळतात. 1 लाखापासून 20-30 पर्यंत मिळतात. काय दुधाला काय चालते त्या मुरा म्हशी? दुधाला एक 12 पासून तर एक 20 लिटर पर्यंत चालतात. 12 लिटर पासून 20 लिटर पर्यंत चालतात. आजार पण दोन्हीत म्हणजे मेंटेनन्स जास्त कुठल्या म्हशीला आहे? मेंटेनन्स तसं दोन्हीला बी आजारी फक्त समजा जाणल्यानंतरच पडते ती आजारी. एकदा पूर्ण साफ झाल्यानंतर म्हैस क्लिअर होते, मग नाही आजार पडत. काय आजार होते शक्यतो म्हशी? आजार काय तिला ताप येते येणं बस, दुसरा एवढा आजार फारसा आजार नाही राहत. गाईसारखा फारसा आजार राहत नाही तिला. काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठी? त्यासाठी मग हेच गाभणपणात तिला चांगलं खाणं पिणं, कॅल्शियम वगैरे देऊन तिचं. म्हैस वेल्यापासून किती दूध देते? एक म्हैस वेल्यापासून ना किती दिवस दूध देते? ती 6-7 महिने दूध देते ना. 6-7 महिने दूध एक 4 ते 4.5 महिने चांगल्यापैकी दूध देते. फुल दूध देते. आता बरेच शेतकरी म्हणते की आपल्यात मुरा म्हशी ही गाभण जायला त्रास करते, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, त्रास नाही होत ना. नाही होत ना. आता तुम्ही कशा भरवता म्हणजे म्हशी? नैसर्गिक? आम्ही नैसर्गिक पद्धतीनं हेल्यानीच भरवतो. रेड्याकडून भरवतो? रेड्या दुसऱ्याकडून बोलवतो. गाभण वगैरे जायला काय अडचण येते का म्हशी? नाही, आज आम्हाला तर काय असतं आजपर्यंत आली नाही. क्वचित एखाद्या अर्धी म्हैस गाभण त्रास करते द्यायला, पण मग तिला डॉक्टर वगैरे इंजेक्शन देऊन मग ती राहते. गाभ धरते ती. गाभ धरते. हा. गाभण गेल्यानंतर म्हैस दुधाला कशी कमी येते? किती दिवसात तुम्ही आटवता म्हैस? म्हैस एक 4 महिन्याची 4 महिने फुल देते आणि 4 महिन्यानंतर ती म्हैस माच काढते. तर मग भरतो आम्ही. माझ्यावर आल्यानंतर भरतो आम्ही. परत किती दिवसात दूध म्हणजे आठवताना कशी आठवता तुम्ही म्हैस? आठवताना एक म्हैस गाभ झाल्यानंतर म्हैसच ऑटोमॅटिक दुधाला कमी होते. आता बरेच तरुण पोरं काय करते ती कुठं तर 10-12 हजाराची नोकरी करते ती. अशा पोरांना या व्यवसायाबद्दल काय सांगाल तुम्ही? अशा मुलांना हा व्यवसाय एकदम योग्य आहे. शेतीला जोड धंदा बी योग्य आहे. त्याच्यापासून शेतीला खत बी मिळतं आणि याच्यातून बी 2 पैसे आपल्याला मिळतात. आता एवढ्या 20 म्हशी यासाठी कोण म्हणजे किती
टाइम सकाळ काम चालतं आणि किती जण तुम्ही काम करता? आम्ही 4 जण काम करतो. चौघ जण. आमचा एक अजून एक भाऊ आहे मोठा, हं. ते बाजारात असतात, ते त्यांचा व्यापार आहे. व्यापार आहे. हम्म. सकाळ नियोजन कसं चालतं सकाळचं? सकाळी एक आम्ही 4-4:30ला उठतो. हं. एक त्यांना अगोदर स्वच्छ करून कडबा कुट्टी टाकतो, हं. नंतर धारा काढतो. हं. धारा काढल्यानंतर एक शेतातून लगेच चारा आणतो हं. आणि मग दारा मशीनने काढता का हाताने? नाही, हाताने काढतो आम्ही. हाताने दारा काढता. बरोबर. आणि परतचं नियोजन कसं असतं? परत नंतर मग ते एकदा कडबा कुट्टी टाकल्यानंतर हं. त्यांची बैठक होती हं. एक साधारण 3 वाजेपर्यंत. 3 वाजता परत गोठा स्वच्छ करून त्यांना कडबा कुट्टी टाकणे, हं. परत 4:30ला धारा काढणे. हं. 2 टाइम कुट्टी कडबा कुट्टी देतो त्यांना, 2 टाइम काढून कुठे जातं? सकाळ आणि आता दुपार. 20 म्हशींना रोजचा किती चारा जातो तुमचा? एका म्हशीला 20 किलो खाऊ घालतो आम्ही एका कडबा कुट्टी. 2 टायमाला. 2 टायमाला म्हणजे एका टायमाला 10 किलो 10 ते 15 किलो एका टायमाला लागतं. लागतं. चारा आमचा घरचाच आहे. चारा घरचा का? चारा घरचाच आहे. त्यांच्यासाठी एक 3-4 एकर क्षेत्र ठेवलेलं आहे. क्षेत्र ठेवलेलं आहे. हायेस्ट आपल्याकडे आता किती लिटर दूध देणार आहे म्हशी? हाईस आहे आमच्याकडे 22 पर्यंत, 20-22 पर्यंत लिटर आहे. किती लिटर पासून किती लिटर पर्यंतच्या म्हशी आहेत? एक 12 पासून ते 20-22 पर्यंत आहे. तेवढ्या देते त्या म्हशी दूध? हा, देतात.